हे बघा ही बाई येऊन जाऊन आहे ना नुसती वरण भात फिक्की खिचडी, हिला दुसरं काही जमतच नाही. दररोज संध्याकाळी तेच बर का. म्हणजे काय तुम्ही व्हिडिओ काढून टाकणार आहे काय करते म्हणून? नाही मग हे काय खरंच ना, मग काय खोटं काय? बसले ना गपचिप नीट बसावर का काय गपची बसा मग. खरंच काढून राहिले काढत चला. सगळ्याला माहिती असतं संध्याकाळचं सगळ्यांच्या घरी वरण भात, मसाले भात, फिक्की खिचडी असं जेवण असतं. सकाळी तर नाही करत ना मी कधी असं भात. संध्याकाळी लेकरांना लागत म्हणून करते. आणि पावसा पाण्याचं गपचिप हाय ते खाऊन घ्यायचं. जुने दिवस विसरायचे नाही. आठवून देऊ का? थांबा 1 मिनिट. मला आहे ना याच्यामध्ये टाकू द्या, मग सांगते तुम्हाला काय ते. काय सांगते का दाखवते मला? हा हो तुम्ही डॉन तुम्हाला काय दाखवू? तुम्हाला घाबरते मी ना माय. तुम्हाला काय दाखवू मी? लेकरांना संध्याकाळचं म्हणलं का त्यांना भात लागतोच. वरण भात, फिक्की खिचडी, मसाले भात, परत असंच लागत काही. त्याच्यामुळं करावं लागतं. सकाळचं कालवण आहे वांग्याचं, 4 चपात्या त्या कुठं न्यायच्या? असं अन्नाचा नाश करायला बरं वाटतं का? एवढं कष्ट करायचं, त्या किराण्याला एवढाला पैसा, धान्य 40 रुपये किलो गहू आहे. म्हशी खाते कशी? अन्न फेकून द्यायचं का? मी आज संध्याकाळचं पर उद्या सकाळी खात असते चपात्या कालवण राहिलं तर. माणसानी परिस्थिती दिवस बदलले ना, लई शायनिंग नाही मारावं एवढं कळतं मला. असेच काही दिवस होते. 8वा पावसाळ्यामध्ये सापरामध्ये जर वल्ल झालं, सरपण वल्ल झालं तर अक्षरशः चहा बटर खाऊन झोपी लागत होतं. आठवतं ना? नाही आठवत? तुम्हाला काय आठवणार आहे? तुम्ही यायचे कुठं बी काही खाऊन. माझं मी कशी बी खायला झोपायचे उपाशी. नाही तर चहा करायचा, त्या चुलीला लाकडं नसायचे तर फू करून एवढा चहा 1 तास उकळत बसायचं. मग तिथून पुढं बटर 1 रुपयाला नाही, 1 रुपयाचे 2 बटर यायचे. 2 रुपयाचे बटर आणले तर तेवढ्यात पोट भरून जायचं. आठवत नाही? पावसाळ्यामध्ये किती हाल राहायचे. आता पाऊस तर किती चालू आहे. देवाच्या दयाने गॅस आहे. अन्न म्हणजे घरामध्ये पहिलं किराणा नसायचा, धान्य नसायचं. आता शायनिंग मारते तर ताजच लागत. एवढं नाही माणसाने आत्ती वागावा. बोलायला काय झालं आता? स्पीकर गेला त्यांना लय राग येतो संध्याकाळचं भात म्हणलं का. लय राग. लोकांची सकाळ संध्याकाळ भात असावं. आपल्या इथं तरी तुम्हाला वाटतं संध्याकाळचं करती, पण बरेचसे जण याच्या इथं आहे ना थोडा का आहे ना ताटात भात लागतो. त्याच्यामुळे ना भात करते. तर मी तरी संध्याकाळचं करते. मला भात लय आवडतो. तुम्हाला राग आला तुम्ही भांडले तरी मी भात करत जाणार. भाताशिवाय संध्याकाळी पोटच नाही भरत. जाणू मी वरण भात, फिक्की खिचडी, मसाले भात करते. छान नाही लागत तो? आणि मग कमून बापाला लय हिंगा येऊ राहिला, राग येऊ राहिला? रागात झालंय ते. एवढा डोळा नाही, एवढा डोळा केला ना मला काही फरक पडणार नाही. आणि मी भात बनवायचं सोडणार नाही. तुम्हाला भाकरण कारण असल्यानंतर काय हरकत आहे बरं खायला? एवढं नाही येणार. उलट कष्ट तुम्हाला करावं लागते. मी ऐकती घरात बसून खाते. उलट मी किती उधळपट्टी केली पाहिजे. असं जपून शिळ पाका खाऊन. मग त्यांना भाकर नाजू काय बनवलं होतं? बटाट्याची चटणी. म्हणलं चला जाऊ द्या, कामावून आले थकून. उलट मी किती हाईश केली बाई. घरात किराणा असतो. वाकडं नका दाखवू. घरात किराणा असतो. घरात तुम्ही नसता, घरात पोरं नसतात.
तरी मी शिळं भाकर खाते. बनवून खायचं म्हणलं तर आईश केसात काही बनवून काही, पण मी लई असं चिगाटीने संसार करते म्हणून शिळं फेकून नाही द्यायचं, जास्त नासतूस नाही करायचा, काही वाटतच नाही त्या गोष्टीचं. खोटं वाटण बघा मी बोलते म्हणून. हे बघा चपाती तुमच्या वाट्याच्या हायकडे बोलत आहे ना, हे टाकल्यामध्ये हेच टाकल लय वैताग देते तर भांडत येतं. हा ना तर ग हे काय 1 2 3 4 हे 4 चपात्या, त्यात भाजी किती मोठी तरी ताजं करायचं, तरी प्रदर्शन दाखवायचं ही भात करते. वा रे वा. काटकसरीचे दिवस मी सोडणार नाही. तुम्ही किती काही म्हणलं, किती भांडले, किती बोलले ना, मला काय असर नाही. अहो काय लोक खोटं वाटत असेल तुम्हाला. पावसाळ्यामध्ये अक्षरशः कोणाच्या घरी गॅस नसतो, चुलीचा असतात ना, लोक उपाशी झोपते. तो खरंच उपाशी झोपते. तर पर्याय नसतो, सरपण वल्ल झालेलं असतं, चुलीवर काही करता येत नाही, काही नाही. आमचा रट्टा कसा राहायचा पहिलं, बेसन भात पावसाळ्यामध्ये नाही तेवढं शिजवायला, जरी पाऊस उघडला तर मग नुसता चहा आणि बटर असं राहायचं आहे ना. तेव्हा पोरं नव्हते, नवीन लग्न झालं. वाकडं तर नका कर बरं का. अरे हो एवढं बदलून नसतं चालत. शिळं पाक खाण्यामध्ये लक्षणे असते अन्नामध्ये. वाटलं तर शेंगाची चटणी करते, वांग नसेल खायचं तो वैष्णवला संध्याकाळचा भात लागतो, त्याला नाही भात केला की तो भून करतो, आणि भात घातला की तुम्ही भून करता. कसं वागावं तेच कळत नाही. काय हे बघा वांग खोटं वाटत असलं तर या त्याला वाटण बाबा खरोखर व्हिडिओ काढ राहिला, बायको भात बनवती म्हणून. खरंच नवऱ्याला दिसते भातावर ठेवत असं का, पण नवऱ्यालाही टोल्याचं ताजच लागत, चांगलंच लागत. जस काय 10 एकराची बाग आहे ती वाया चालली. आधी भांडले ना, आता कमून गप बसले मला काही कळालंच. कमून गप बसले होय. आधी तर लयच आवाज चढला होता. काय झालं घर झाले माझा आवाज ऐकला की कुठला विनावर भांडायला लागला का गप बसून राहायचं बरं का, गप छिप. आणि जेव्हा बोलून सगळं झालं का थांबा, अंधार कोणालाच रस्त्याने गाड्या येतात तर नको जाऊ. बस ना खाली. हाय कोणाच्या घरी संध्याकाळचं वरण भात, फिक्की खिचडी, मसाले भात असं जेवण असतं कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आमच्या इथं फक्त 3च भात असते. कोणचे भात? मसाला भात, खिचडी भात, वरण भात. सगळ्यात जास्त फक्त खिचडी भात, मसाला भात. बिर्याणी भात आपण नाही करीत. हा मला करता येत नाही. एकदा दोनदा केली होती बरं का वैष्णवच्या हट्टापायी, पण ते मला मटण बिटन म्हणलं का मला लई किळस येते, मग जेवण बिवणच करूशी वाटत नाही. आता 2 महिने वर्षात घरात आणायचं नाही, अंडा सुद्धा नाही आणायचं. दिवशी ऐकलं होतं तुम्ही. चला बाय.